तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है वैसे पृथ्वी पर भी पूरी हो. आणि शास्त्र आपल्याला सांगते की ते ठिकाणी की तुझं राज्य हो, जसे स्वर्गात तशी तुझी इच्छा पूर्ण होती तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो. So, यीशु मसीह की एक प्रार्थना जो यीशु मसीह अपने चेलों को एक प्रार्थना सिखाता है. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक प्रार्थना शिकवत आहे. यीशु मसीह का जीवन प्रार्थना से भरा हुआ था येशू ख्रिस्ताचं जीवन हे प्रार्थनेने भरलेलं होतं. और यीशु मसीह अपने चेलों को प्रार्थना के विषय में सिखाता है. आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रार्थनेबद्दल शिकवत आहे. और यीशु मसीह इस जगह पर जो उस प्रार्थना में से एक पॉइंट वो बता रहा है किस रीति से आपको प्रार्थना करना है. आणि त्या प्रार्थनेच्या मधनं ते एक पॉइंट त्यांना सांगत आहे की कशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हम में से कई लोग इसे प्रभु की प्रार्थना कहते हैं ना. आणि कित्येक म्हणतात की ही परमेश्वराची प्रार्थना आहे हे म्हणून. हमारे स्वर्गीय पिता तुझे स्वर्ग में है तेरा राज्य आए, ये जो हम प्रार्थना करते हैं. हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसं स्वर्गात आहे तसं पृथ्वीवर. अशा प्रकारे आपण प्रार्थना करतो. सो उसमें से एक जो पॉइंट ये है, त्यामधला एक पॉइंट तो आहे. यीशु मसीह कहता है कि तुम्हें इस रीति से प्रार्थना करना आणि चाहिए. येशू ख्रिस्त म्हणतात की तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. तेरा राज्य आए, तुझं राज्य येवो, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते वैसे पृथ्वी पर भी हो. तशीच पृथ्वीवर पण हो. ये एक प्रार्थना है आणि हे एक प्रार्थना और आहे. यीशु कहता है कि इस प्रकार की प्रार्थना तुम करो. आणि येशू ख्रिस्त सांगताय की तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा. तुम्हें ये प्रार्थना करना है. तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. परमेश्वर तेरी मर्जी तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरा होता है वैसे ही पृथ्वी पर भी हो आणि जाए. परमेश्वरा जशा प्रकारे तुझी इच्छा स्वर्गामध्ये पूर्ण होते त्याच प्रकारे या पृथ्वीवर पण तुझी इच्छा पूर्ण हो. इस प्रकार तुम प्रार्थना करो करके यीशु मसीह चेलों को सिखाता आणि है. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही करा म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे. यही प्रार्थना हमें भी करना है. आणि अशाच प्रकारची प्रार्थना आपल्यालाही करायची आहे. हालेलुया. लेकिन इस चीज को समझने के लिए पण ह्या गोष्टी समजण्यासाठी यीशु मसीह यहाँ पर क्या कहना चाहता है इस चीज को समझने के लिए आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी काय सांगत आहे हे समजण्यासाठी हमें प्रकाशित वाक्य उसके 4 अध्याय और 5वां अध्याय को पढ़ना जरूरी है. प्रकटीकरणाचा 4 अध्याय आणि 5वा अध्याय आपल्याला वाचावा लागेल. 4 अध्याय और 5वां अध्याय में स्वर्ग के क्या बोलते हैं, स्वर्ग में क्या है और स्वर्ग में क्या हो रहा है इसका पिक्चर इसको हमारे बीच में प्रकट करता है. आणि प्रकटीकरणाचा 4 अध्याय आणि 5वा अध्याय स्वर्गामध्ये काय चाललंय ह्या गोष्टीची आपल्याला एक छवी तिथे दाखवते. कितने लोग जानना चाहते हैं कि स्वर्ग में क्या हो रहा है. कित्येक लोकांची इच्छा आहे की स्वर्गात काय चाललंय ते पाहायचंय. हेलो. 4 अध्याय स्वर्ग का एक तस्वीर दिखाता है. आणि ते 4 अध्याय आपल्याला स्वर्गाचं एक चित्र दाखवत आहे. स्वर्ग में क्या हो रहा करके. स्वर्गामध्ये काय होत आहे. परमेश्वर स्वर्ग में विराजमान है. परमेश्वर स्वर्गामध्ये विराजमान आहे. आमेन. कितने इस बात पर मानते हैं कि हमारा परमेश्वर स्वर्ग में विराजमान है. आणि कित्येक हा विश्वास करतात की आपला परमेश्वर स्वर्गामध्ये मेरे विराजमान प्रिय आहे. स्वर्ग और नरक वास्तव कर सच में है. आणि माझ्या प्रियांनो स्वर्ग आणि नरक हे सत्यामध्ये आहे. आमेन. ये कोई काल्पनिक चीज नहीं है, कोई झूठी बात नहीं है. आणि काय काल्पनिक गोष्ट नाहीये, काही खोटं गोष्ट नाहीये. स्वर्ग वास्तव में है स्वर्ग हे आहे और स्वर्ग में परमेश्वर वास करता है. आणि स्वर्गामध्ये परमेश्वर राहत आहे. हालेलुया. स्वर्ग बहुत ही सुंदर एक जगह है. आणि स्वर्ग खूप सुंदर असं ठिकाण आहे. स्वर्ग बहुत ही खूबसूरत एक जगह. आणि स्वर्ग खूप सुंदर असं ठिकाण एक दिन आहे. आप और मैं स्वर्गराज जाने वाले आणि हैं. एक दिवस तुम्ही आणि मी स्वर्ग राज्यात जाणार कितने आहोत. कितने आनंद है आपके चेहरे में. हाँ? कितने आमेन. खुश है देखो आप लोग. यस. आमेन. फ्रूटफुल लाइफ चर्च के लोग वहां पर हम रहेंगे है ना. फ्रूटफुल लाईफची मंडळी तिथे राहणार. हेलो. आमेन. यस. हालेलुया. हम सब वहां पर रहेंगे. तुम्ही सर्व तिथे राहणार. हमारा प्रभु वहां पर है आपला परमेश्वर और तिथे हम सब आहे. वहां पर बहुत जल्द जाएंगे. आणि आपण लवकर तिथे जाणार आहोत. यस. हालेलुया. यीशु जब आएगा हम सबको लेकर जाएगा. आणि येशू येणार तर आपल्या सर्वांना घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती असो. लेकिन उसके पहले पण त्याच्या आधी यहाँ पर हम स्वर्ग को थोड़ा ढूंढने की कोशिश करते हैं. इथे आपण स्वर्गाला शोधायचा प्रयत्न करूया. तो यीशु मसीह ने यही प्रार्थना सिखाई ना, जो स्वर्ग में हो रहा है वो यहाँ पर होने दो. आणि येशू ख्रिस्ताने हीच आपल्याला प्रार्थना शिकवली, जे स्वर्गात होत आहे तेच इथे होऊ द्या. तो मैंने स्वर्ग की तस्वीर को इस 4 अध्याय में देखते हैं. आणि इथे स्वर्गाचं जे चित्र आहे ते आपण 4 अध्यायामध्ये पाहत आहोत. यहाँ पर बताते हैं कि स्वर्ग में एक सिंहासन है. आणि ते सांगितले की स्वर्गात एक सिंहासन उस आहे. सिंहासन पर परमेश्वर बैठा हुआ है. आणि त्या सिंहासनावर परमेश्वर बसलेला उस आहे. सिंहासन को घेरकर और 24 सिंहासन है. आणि त्या सिंहासनाला घेरून अजून 24 आसनं आहेत. और उस 24 सिंहासन पर क्या बोलते हैं, पवित्र लोग, प्राचीन लोग उसमें बैठे हुए आणि हैं. त्या 24 सिंहासनावर पवित्र प्राचीन लोक बसलेली आहेत. आमेन. और उस सिंहासन के पास और 4 के प्रकार के अलग प्रकार के प्राणी वहां पर एक बताती है. आणि त्या स्वर्गदूत है वे लोग. त्या सिंहासनावर 4 प्रकारचे प्राणी म्हणजे ते स्वर्गदूत तिथे पण आहे. सो
क्या बोलते हैं, और भी लाखों करोड़ों स्वर्गदूत उस स्वर्ग में वास करते हैं. आणि लाखो करोडो स्वर्गदूत त्या स्वर्गामध्ये राहत आहे. यही सारी चीजें इन प्रकाशित वाक्य में देखने मिलता है. आणि हाच गोष्टी तर आपण प्रकटीकरणामध्ये पाहतो. परमेश्वर का सिंहासन है, देवाचं सिंहासन आहे. परमेश्वर सिंहासन पर विराजमान है. त्या सिंहासनावर परमेश्वर विराजमान उसे आहे. घेर कर 24 प्राचीनों का सिंहासन है. आणि त्याला घेरून 24 प्राचीनचे सिंहासन आहे. स्वर्गदूत वहां पर है, स्वर्गदूत तिथे आहे. लाखों लाखों स्वर्गदूत वहां पर है. लाखो लाखो स्वर्गदूत तिथे आहे. अब ये सारे लोग वहां पर होकर आणि आता एवढी सगळी लोक तिथे असून वहां पर क्या कर रहे हैं? तिथे ते काय करत आहे? वहां पर वे लोग क्या कर रहे ते हैं? तिथे काय करत आहे? बाइबल बताती वे लोग बिना रुके, बिना आराम किए रात और दिन परमेश्वर की आराधना कर रहे हैं. आणि तिथे शास्त्र आपल्याला सांगते की ते न थांबता रात्रंदिवस परमेश्वराला धन्यवाद देतात. वचन 8 में पढ़ेंगे वे लोग. वचन 8 आपण और वाचूया. चारों प्राणियों के 6 पंख है, चारों और भीतर आके वे रात दिन बिना विश्राम लिए ये कहते रहते हैं कि पवित्र 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 प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान, जो था, जो है और जो आने वाला है. आमेन. 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 प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती असो. उसके बाद बाइबल ये भी बताती है कि वहां पर 24 प्राचीन जो सिंहासन पर बैठे हैं, आणि नंतर शास्त्र आपल्याला हे पण सांगते ते 24 प्राचीन तिथे बसलेले वे भी आहेत. उस सिंहासन के सामने गिरकर तेही त्या सिंहासनावर पडून वो कहते हैं युगान युग जीवित रहे, तो युगानुयुग जिवंत आहे. उसको प्रणाम करने लगे, आणि त्याला ते प्रणाम करू लागले उसकी आराधना करने लगे. आणि त्याची ती स्तुती करू लागले. आमेन. ध्यान सुनिए मेरी बात को. प्रियानो लक्ष द्या. स्वर्ग में क्या हो रहा है? स्वर्गामध्ये काय होत आहे? स्वर्ग में परमेश्वर है, स्वर्गामध्ये परमेश्वर आहे. प्राचीन लोग हैं, ते प्राचीन लोक आहेत. स्वर्गदूत हैं. स्वर्गदूत वे आहे. सारे लोग मिलकर परमेश्वर की बढ़ाई, परमेश्वर की महिमा और परमेश्वर की आराधना वहां पर कर आणि रहे ते हैं. 24 प्राचीन सगळे मिळून तिथे परमेश्वराच्या नावाला उंचवत आहे. त्याच्या नावातला ते प्रशंसा करत आहे. त्याच्या नावाची ती उंचवणा करत आहे. परमेश्वर की आराधना, आणि फक्त देवाची उपासना, परमेश्वर की आराधना. देवाची उपासना. देखिए एक दिन जब हम स्वर्ग जाने के बाद हम क्या करेंगे? आणि पहा आपण एक दिवस स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथे काय करणार सिर्फ आहोत? परमेश्वर की आराधना ही करने तिथे वाला फक्त है. देवाची उपासनाच करणार वहां आहोत. पर बिना रुके रात और दिन वे लोग परमेश्वर की सुंदरता को देखकर, परमेश्वर की महानता को देखकर, परमेश्वर की सामर्थ को देखकर उसकी महिमा कर रहे, उसको प्रणाम कर रहे, उसके सामने झुक रहे हैं और उसकी आराधना कर रहे हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. जब आप और मैं स्वर्ग जाएंगे तो हमारा भी काम वहां पर यही आणि रहेगा. तुम्ही आणि मी स्वर्गात गेल्याच्या नंतर आपलंही काम हेच राहणार वहां पर आहे. जाकर तो ना मैं प्रचार करने वाला हूं. मी तिथे जाऊन थोडी प्रचार वहां करणार पर आहे. किसको प्रचार करूंगा मैं? मी तिथे कोणाला प्रचार करू? वहां जाकर हम आराधना ही करने वाले हैं. तिथे जाऊन आपण उपासनाच करणार आहोत. हालेलुया. ठीक है, प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती तो असो. स्वर्ग में रात और दिन परमेश्वर की आराधना हो रहा है. आणि स्वर्गामध्ये रात्रंदिवस देवाची उपासना होत बहुत आहे. ही सुंदर एक आराधना, आणि खूप छान अशी आराधना, बहुत ही सुंदर एक आराधना, आणि खूप छान आराधना, परमेश्वर के नाम को ऊंचा उठाकर एक आराधना. देवाच्या नावाला उंचवून करणारी आराधना. रात और दिन वहां पर एक आराधना हो रहा है. रात्रंदिवस एक आराधना. दूसरा वहां पर क्या हो रहा है? दुसरं तिथे काय होत आहे? 5वां अध्याय में लिखा है. 5व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे. कम ऑन, वचन 8 को पढ़ेंगे. वचन 8 आपण वाचूया. एका ठिकाणी उपासना और एक तरफ पवित्र लोगों की, आणि एका ठिकाणी पवित्र लोकांची प्रार्थना. पवित्र लोगों ने किए हुए मध्यस्थी, पवित्र लोकांनी केलेली मध्यस्थी, प्रार्थना. ये दोनों भी सिंहासन के सामने जो परमेश्वर बैठा है उसको दिया जा रहा है. आणि या दोन्ही गोष्टी ज्या सिंहासनावर बसलेल्या परमेश्वराला देण्यात येत आहे. स्वर्ग में आराधना स्वर्गामध्ये आराधना और पवित्र लोगों की प्रार्थना. आणि पवित्र लोकांची प्रार्थना. स्वर्ग में रात और दिन आराधना, स्वर्गामध्ये रात्रंदिवस आराधना, पवित्र लोगों की प्रार्थना. पवित्र लोकांची Come on, प्रार्थना. friends, स्वर्ग में रात और दिन आराधना, स्वर्गामध्ये रात्रंदिवस आराधना, पवित्र लोगों की प्रार्थना. पवित्र लोकांची प्रार्थना. हालेलुया. यही स्वर्ग में वहां पर हो रहा आणि है. हे स्वर्गामध्ये होत और आहे. यीशु मसीह चाहते कि ऐसे ही कुछ पृथ्वी पर भी हो आणि जाए. येशू ख्रिस्त बोलतात असं काही पृथ्वीवर पण होऊ दे. आमेन. जो स्वर्ग में हो रहा है, जे स्वर्गात होत आहे, स्वर्ग में जो तस्वीर है, स्वर्गामध्ये जे चित्र स्वर्ग में आहे, परमेश्वर की आराधना, स्वर्गामध्ये देवाची आराधना, स्वर्ग में पवित्र लोगों की प्रार्थना, आणि स्वर्गामध्ये पवित्र लोकांची जो प्रार्थना, बिना रुके रात और दिन वहां पर किया जा रहा जी है. न थांबता रात्रंदिवस तिथे करण्यात येत कुछ आहे. ऐसे ही पृथ्वी पर किया जाए. आणि काही अशाच प्रकारे पृथ्वीवर पण केलीच पाहिजे. आमेन. 20 घंटे स्वर्ग में आराधना और पवित्र लोगों की प्रार्थनाएं परमेश्वर के सम्मुख में. आणि 24 तास तिथे परमेश्वराची आराधना आणि पवित्र लोकांची प्रार्थना तिथे आहे. आमेन.
कुछ ऐसे ही पृथ्वी पर क्या बोलते हैं, कलीसिया के अंदर आराधना और प्रार्थना, आराधना और प्रार्थना, आराधना और आणि असंच काही पृथ्वीवर परमेश्वराच्या मंडळीमध्ये आराधना आणि प्रार्थना, आराधना आणि प्रार्थना, आराधना आणि प्रार्थना. आमेन. प्रभु की स्तुति हो, देवाची स्तुती असो, प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती असो. और मैं विश्वास करता हूं परमेश्वर अंत के दिनों पर ऐसे लोगों को खड़ा करेगा जो लगातार प्रभु की आराधना करेंगे और वे लगातार परमेश्वर के सम्मुख में अपने विनती को क्या बोलते हैं रखेंगे, प्रार्थनाओं को रखेंगे, मध्यस्थी वे करते आणि रहेंगे. मी विश्वास करतो की शेवटच्या दिवसांमध्ये परमेश्वर अशा लोकांना उभं करणार आहे जे रात्रंदिवस आराधना आणि प्रार्थना, लोकांसाठी मध्यस्थीची ती प्रार्थना ते करणार आहे. अंत के दिनों की सेवकाई यही रहेगी, आणि शेवटच्या दिवसाची सेवा हीच आहे. अंत के दिनों की सेवा यही रहेगी. आणि शेवटच्या दिवसांची सेवा हीच आहे. आराधना और प्रार्थना, आराधना और प्रार्थना, आराधना और प्रार्थना, यही अंत के दिनों की सेवकाई आणि होगी. शेवटच्या दिवसाची हीच आहे. आराधना आणि प्रार्थना, आराधना आणि प्रार्थना आणि आराधना आणि प्रार्थना. यीशु के आगमन के पहले परमेश्वर को लगातार आराधना करने वालों की एक बड़ी झुंड खड़ी हो. यीशु के आगमन से पहले लगातार प्रार्थना करने वाले लोगों की झुंड खड़े होगी. आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या आधी सातत्याने प्रार्थना करणाऱ्या लोकांची एक झुंड मेरे पाहिजे. प्रिय, यीशु बहुत जल्द आने वाला है, आणि माझ्या प्रियांनो, येशू लवकरात लवकर बहुत येणार ही आहे. जल्द यीशु आने वाला है. लवकरात लवकर येणार आहे. हम अंत के दिनों में जी रहे हैं, आपण शेवटच्या दिवसांमध्ये जगत आप आहोत पर मैं आखिरी समयों में जी रहे हैं. आणि तुम्ही आणि आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. प्रभु यीशु मसीह बहुत जल्द वापस आ आणि रहा है. येशू ख्रिस्त लवकरात लवकर येणार आहे. बाइबल में यीशु के आगमन से पहले क्या बोलते हैं, लिखा हुआ सारी भविष्यवाणियां शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरच्या ज्या भविष्यवाण्या होत्या त्या सर्व पूर्ण होत चालल्या आहेत. सारी चीजों को पूरा होते हुए हम देख रहे हैं. आणि सर्व आपण पूर्ण होताना पाहत आहोत. हालेलुया. So ये सारी चीजें इस बात को संकेत करता है, इस बात को दर्शाता है कि प्रभु यीशु मसीह बहुत जल्द वापस आ रहा आणि है. या सगळ्या गोष्टीचा जे आपल्याला संकेत दाखवतात की येशू ख्रिस्त लवकरात लवकर येणार आहे. हम अंत के दिनों में जी रहे हैं. आणि आपण शेवटच्या दिवसामध्ये जगत बाइबल आहोत. बताते कि अंत के दिनों में क्या होगा करके. आणि शास्त्र आपल्याला सांगते की शेवटच्या दिवसामध्ये काय होणार. लूका उसके 17वें अध्याय वचन 27 से लेकर 30 तक हम पढ़ सकते हैं. लुकाचे पुस्तक 17 अध्याय त्याचं 27 वचनापासून आपण वाचू शकतो. कमाल में अंत के दिनों के विषय में कुछ चिन्ह बताया गया है. आणि शास्त्रामध्ये शेवटच्या दिवसाचे काही चिन्ह दिलेले आहेत. यीशु के आगमन के पहले क्या क्या होगा करके बताया गया है. आणि येशूच्या आगमनाच्या आधी काय काय होणार ते सांगितलेलं आहे. सो यहाँ पर ऐसे लिखा है कि जो लूत के दिनों में और नूह के दिनों में जो हुआ वैसे होगा. आणि लोटच्या दिवसामध्ये आणि नोहाच्या दिवसामध्ये जे काय झालेलं ते काय होणार. नूह के दिनों में हम देख सकते हैं कि लोगों के अंदर परमेश्वर का भय नहीं था. लोग क्या बोलते हैं, याशी कर रहे थे. लोग परमेश्वर को नहीं ढूंढते थे. जो मन में आया उन सारे गलत कामों को वो कर रहे थे. आणि लोटच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो की लोक जे आपली मजा मस्ती करत होते, परमेश्वराचा भय नव्हता, जे त्यांच्या मनाला वाटत होतं ते करत और होते. यही हम नूह के दिनों में भी देख सकते आणि हैं. ह्याच गोष्टी आपण नोहाच्या दिवसात पाहू शकतो. और इन दोनों समयों पर लोग परमेश्वर को ढूंढने वाले लोग नहीं थे. आणि या दोन्ही वेळामध्ये परमेश्वराला शोधणारा कोणी नव्हता. बुराई आसमान छू रहा था. वाईट हे आकाशाला पोहोचलेलं लोग होतं. व्यभिचार कर रहे थे. लोक व्यभिचार करत लोग होते. घिनौने कामों को कर रहे थे. लोक घाणेरडी कामं करत होती. So, ऐसे ही अंत के दिनों में भी होगा. आणि अशा गोष्टी शेवटच्या दिवसामध्ये So, होणार. हम ऐसे एक समय पर जी रहे जहां पर पाप आसमान को छू रहा आणि है. आपण अशा दिवसांमध्ये जगत आहे जिथे पाप हे आकाशाला टेकलेलं हम ऐसे आहे. एक समय पर जी रहे लोग जहां पर पाप को एक पानी के समान पी रहे हैं. आणि आपण अशा दिवसांमध्ये जगत आहोत जिथे पाप लोक पाण्यासारखं पित हम आहेत. एक ऐसे समय पर जी रहे जहां पर लोगों के अंदर ईश्वर के प्रति, परमेश्वर के प्रति कोई डर नहीं आणि है. आपण अशा युगामध्ये जगत आहोत जिथे लोकांना परमेश्वराची भीतीच नाहीये. हम ऐसे एक समय पे जी रहे जहां पर लोग गलत कामों को या फिर व्यभिचार को इसे कोई पाप नहीं समझते. इसे जीवन का एक क्या बोलते हैं, एक संतुष्टि का एक भाग करके वो समझते आणि हैं. आपण अशा जगामध्ये जगत आहोत जिथे व्यभिचाराला लोक पाप नव्हे तर आमच्या जीवनाचा एक भाग आहे म्हणून असे जगत आहे. इस बात को दर्शाता है कि हम अंत के दिनों में जी रहे हैं. आणि हे आपल्याला दर्शवित आहे की आपण शेवटच्या दिवसामध्ये जगत अंत आहोत. के दिनों में और क्या क्या होगा करके बाइबल बताती है. शेवटच्या दिवसामध्ये अजून काय काय होणार आहे आपल्याला शास्त्र हम सांगते. इन सारी चीजों को बाइबल में पढ़ सकते हैं. आणि या सगळ्या गोष्टी आपण शास्त्रामध्ये वाचू लोगों के शकतो. अंदर से प्रेम ठंडा होगा. लोकांच्या हृदयातनं प्रेम हे थंड होणार. जगह जगह पर लड़ाइयाँ होगी. जागेवर जिथे जिथे भांडणं होणार. युद्ध और युद्ध की आवाज होगा. युद्ध आणि त्याचे आवाज होणार. आपको क्या बोलते हैं, जगह जगह पर भूकंप होगा. आणि जिथे तिथे भूकंप होणार. ऐसे बहुत सारी चीजें अंत के दिनों में जो होगा वो सारी चीजें बाइबल में लिखा है. आणि शेवटच्या दिवसामध्ये जे काही होणार आहे सगळं शास्त्रामध्ये लिहिलेलं वो आहे. सारी चीजें हम इन दिनों में होते हुए देख
देख रहे आणि हैं, ह्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडताना आपण पाहत वो आहोत सारी चीजों को होते हुए हम देख रहे हैं. आणि सर्व गोष्टी घडताना आपण पाहत आहोत. हम लड़ाई की आवाज सुनते हैं, आपण भांडणाचा आवाज ऐकतो, कहीं पर भी हमें शांति दिखाई देता है. कुठेतरी शांत आहे असं दिसतंय का? एक देश दूसरे देश से लड़ रहा है, एक देश दुसऱ्या देशाबरोबर जाति लढतोय, और जाति में लड़ रहे हैं, जाती जातीमध्ये वाद होत कहीं पर आहे, भी भूकंप हो रहा है, कुठेही भूकंप होतोय, कुछ भी होते जा रहे हैं, सारी चीज को हम देख पा रहे हैं. काहीही कुठे होतंय आणि हे आपण पाहत आहोत. ये बात समझ रहे हैं आप लोग? माझ्या गोष्टी कळताय तुम्हाला? पाप आसमान छू रहा है, आणि पाप हे आकाशाला टेकलं गंदगी आहे दिन ब दिन बढ़ते जा रहा है. आणि घाणेरड्या गोष्टी दिवसांदिवस वाढत आहे. अभी क्या बोलते हैं, जो चीजें ढकी हुई थी आज वो खुलेआम है सारी चीजें. आणि ज्या गोष्टी झाकलेल्या होत्या त्या आता उघड्यावर आलेल्या आहे. मुझे याद है हमारे फैमिलीज के अंदर, आपके भी फैमिलीज में ऐसे होंगे कि अगर हम फैमिली के साथ अगर पिक्चर देख रहे हैं, अगर कोई गलत अगर सीन आ जाए, कुछ गलत बातें आते हैं, तुरंत रिमोट लेकर चैनल को चेंज कर देते थे, या क्या बोलते हैं, तुरंत उस चीज को हटा देते थे. हमारे घर में ऐसा हुआ है. आणि माझ्या घरामध्ये जेव्हा पूर्ण कुटुंब जेव्हा टीव्ही बघत असतो आणि काही पिक्चर मध्ये असं काही विचित्र दाखवत असेल तर लगेच आमच्या घरामधले रिमोट घ्यायचं आणि ते ये बदलायचे. हम लोग का अनुभव हमारे घर में हुआ है. आणि हा अनुभव आमच्या घरातला आहे. लेकिन इन दिनों में पण या दिवसांमध्ये सारी चीजें ओपन है. सर्व गोष्टी उघड्यावर हमारे आहे. हाथ में मोबाइल है, माझ्या हातात मोबाईल आहे, हमारे हाथ में मोबाइल है. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. अभी क्या होता है, छोटे बच्चे भी सारी चीजों को जानते हैं. आता लहान लेकरांना पण सर्व गोष्टी माहित आहे, सो उन्हें सिखाने की जरूरत नहीं है. त्यांना शिकवण्याची गरज नाहीये. सो हम देख रहे हैं कितनी तेजी से गलत काम, गंदी बातें, पाप दुनिया में फैल रहा है करके. आणि आपण पाहत आहोत की पाप घाणेरड्या गोष्टी किती जोराने आणि वेगाने ते येत चालले ये आहेत. सारी चीज इस बात को दर्शाते हैं कि हम अंत के दिनों में, आखिरी दिनों में हम जी रहे आणि हैं. या सगळ्या गोष्टी आपल्याला दर्शवत आहे की आपण शेवटच्या दिवसामध्ये जगत आहोत. अंत के दिनों में जी रहे हैं. आपण शेवटच्या दिवसांमध्ये जगत आहोत. इसके बीच एक ऐसे व्यक्ति एक आने वाला है एक असा व्यक्ती येणार आहे जिसे मसीह विरोधी कहा जाता त्याला है, ख्रिस्त विरोधी म्हणणार, जिसे शैतान कहा जाता त्याला सैतान म्हणतील है. इंसान का रूप लेकर आएगा, आणि तो समझो. मनुष्याचं रूप धारण करून येणार. एक ऐसे व्यक्ति आने वाला है एक असा व्यक्ती एक येणार आहे जो पूरे दुनिया पर राज्य करेगा. तो पूर्ण ह्या जगावर राज्य करणार और आहे. इन दिनों में उस चीज के लिए सारी तैयारियां हो रही है. ठीक आणि है, या दिवसांमध्ये त्या गोष्टीसाठी सगळी तयारी पण चालू मैं उस आहे. विषय पर नहीं जाऊंगा, बस उस व्यक्ति की थोड़ी सी मैं आपको बता रहा हूँ. मी त्या विषयावर जात नाही, त्या व्यक्तीबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतोय. उसके लिए सारी तैयारियां की जा रही है. त्याच्यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. वन वर्ल्ड गवर्नमेंट, एक ही व्यक्ति होगा पूरे दुनिया पर, वो एक व्यक्ति राज्य करेगा. वन वर्ल्ड गव्हर्नमेंट तो एकच व्यक्ती पूर्ण जगावर राज्य करणार. वो व्यक्ति के विषय में बाइबल कहते हैं वो एक शैतान है. आणि त्या व्यक्तीबद्दल शास्त्र आपल्याला सांगते की तो एक सैतान वो आहे खुद को ईश्वर के रूप में प्रकट आणि करेगा. तो स्वतःला एक ईश्वर म्हणून प्रकट करणार दुनिया के लोगों को खुद की आराधना करवाने को रखेगा. आणि जगातल्या लोकांना स्वतःची उपासना करण्यासाठी ठेवणार दुनिया के लोगों को खुद के आगे झुकने को रखेगा. आणि पूर्ण जगाला स्वतः समोर तो नमन करण्यासाठी देखिए, ठेवणार दुनिया के लोग उसके आगे झुकेंगे, आणि जगातले लोक झुकणार. दुनिया के लोग उसकी आराधना करेंगे, जगातली लोक त्याची उपासना करणार. लोग उसकी पूजा करेंगे. लोक त्याची पूजा करणार. अंत के दिनों में ये चीजें होगी. आणि शेवटच्या दिवसामध्ये या गोष्टी शैतान घडणार. बड़े सामर्थ के साथ लोगों को अपनी ओर मोड़ेगा, लोगों को अपने सामने झुकाने को रखेगा, लोगों को अपनी आराधना करने को रखेगा. आणि सैतान शेवटच्या दिवसामध्ये आपल्या जोराने सगळ्या लोकांना स्वतःची उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी तो वळवणार. लेकिन उसी के बीच में पण त्यामध्ये परमेश्वर की सामर्थ लोगों के बीच में रहेगा. परमेश्वराची सामर्थ लोकांच्या मध्ये राहणार. परमेश्वर ऐसी एक झुंड को उसके बीच में खड़ा करेगा आणि परमेश्वर त्यामध्ये आपली एक अशी झुंड उभी करणार जो इस शैतान के आगे झुकेंगे नहीं. ती सैतानासमोर झुकणार नाही. वे उस शैतान की पूजा करेंगे ती नहीं, सैतानाची पूजा करणार नाही. ना ही उस शैतान की आगे झुकेंगे. ना त्या सैतानासमोर झुकणार. वे दिन और रात, दिन और रात, दिन और रात, दिन और रात परमेश्वर की आराधना करेंगे और परमेश्वर से प्रार्थना करेंगे. आमेन. शैतान बड़ी ताकत के साथ लोगों के बीच में आएगा, आणि सैतान पुऱ्या बळाने लोकांमध्ये येणार लोगों को अपनी ओर झुकाने को रखेगा, आणि लोकांना स्वतःसमोर नमवण्यासाठी लोगों ठेवणार को उसकी आराधना करने को रखेगा. आणि लोकांना त्याची उपासना लेकिन करण्यासाठी उसी के बीच में ठेवणार. मेरा परमेश्वर की सामर्थ भी इस दुनिया में प्रकट होगी. आणि त्याच्यामध्ये आपल्या परमेश्वराची सामर्थ पण प्रकट और होणार. परमेश्वर ऐसे एक झुंड को खड़ा करेगा आणि परमेश्वर अशा एका झुंडला उभा जो करणार उसकी आराधना करेंगे, जे त्याची आराधना करतील, जो उससे प्रार्थना जे करेंगे, त्याच्याकडे प्रार्थना जो उसके करतील, पास मध्यस्थी आणि करेंगे. त्याच्याकडे
मध्यस्थी वो करतील भी कैसे? कशा 1 प्रकारे घंटा या 2 घंटा या आधा घंटे वाले नहीं, 1 तास 2 तास अर्धा तास नव्हे 24 घंटा सातों दिन वे परमेश्वर के समूह में बैठे रहेंगे, वे आराधना करते रहेंगे, वे प्रार्थना करते रहेंगे, वे आराधना करते रहेंगे, वे प्रार्थना करते रहेंगे, वे आराधना करते रहेंगे, वे प्रार्थना करते रहेंगे। आमेन हालेलुया, हालेलुया हालेलुया। यही अंत के दिनों में होगा। आणि ह्याच तर गोष्टी शेवटच्या दिवसामध्ये यीशु होणार. के आगमन से पहले, येशूच्या आगमनाच्या आधी यीशु के आगमन से पहले येशूच्या आगमनाच्या आधी प्रार्थना करने वाले और आराधना करने वाले की झुंड, एक बड़ी झुंड खड़ा होगा। आमेन हालेलुया। और मैं विश्वास करता हूँ यहाँ पर शुरुआत हो चुका है। आणि मी विश्वास करतो या ठिकाणी सुरुवात झालेली आप वो आहे झुंड है, तुम्ही ती झुंड आहात आप वो झुंड है, तुम्ही ती झुंड आप आहात प्रार्थना करने वाली झुंड है, तुम्ही प्रार्थना करणारी आप झुंड आराधना आहात. करने वाली झुंड तुम्ही है। आराधना करणारी झुंड Amen. आहात. आमेन हालेलुया। मेरी बात समझ रहे हैं आप लोग? माझ्या गोष्टी कळताय आमेन। आधा घंटा, 1 घंटा, 1.5 घंटा वाले लोग नहीं है, 24 घंटा सातों दिन परमेश्वर के समूह में बैठकर हालेलुया स्तुति करेंगे और प्रभु के पास हम प्रार्थना करते रहेंगे। आमेन वो झुंड है हम। ती झुंड आहोत आपण सही बोल रहा हूं मैं आपके विषय में? ऐसी एक सेना खड़ी होगी। आणि अशी एक सैन्य इथे उभे राहणार. ये मैं ऐसे नहीं बोल रहा हूं, ये भविष्यवाणी है। हे मी बोलत नव्हे ते ही भविष्यवाणी पण आहे अंत के दिनों में ऐसे परमेश्वर करेगा करके लिखा है। आणि शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वर असं करणार हे लिहिलं आहे. ऐसा उसके 62वां अध्याय यशायाचे पुस्तक त्याचा 62वा अध्याय पढ़ेंगे वचन 6 और 7। हे आपण काढून वाचूया वचन 6 आणि 7 इस बात को बताता है। हे वचन आपल्याला हेच सांगतंय ये वचन उस बात की भविष्यवाणी है। आणि हे वचन त्या गोष्टीची भविष्यवाणी आहे. यरूशलेम को फिर से परमेश्वर स्थिर ना कर ले। यरूशलेमला परमेश्वर पुन्हा स्थिर न करो. ये कब होगा? जब यीशु के आगमन में होगा। आणि हे केव्हा येणार? येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळेस जब होणार. यीशु वापस आएगा उस समय पर होगा। आणि येशू ख्रिस्त जेव्हा वापस येतील तेव्हा हे होणार. लेकिन उसके पहले पण त्याच्या आधी रात और दिन प्रार्थना करने वाले झुंड को प्रभु खड़ा करेगा। आणि रात्रंदिवस प्रार्थना करणाऱ्या झुंडला परमेश्वर उभा करणार. रात और दिन आराधना करने वाले झुंड को प्रभु खड़ा करेगा। रात्रंदिवस उपासना करणाऱ्या झुंडला परमेश्वर उभा करणार. हालेलुया। हालेलुया आप वो झुंड है, तुम्ही ते झुंड आहात. आप और वो झुंड है। तुम्ही ते झुंड आहात. आमेन। इसलिए सुबह से लेकर शाम तक आपको प्रार्थना के विषय में सिखाया जा रहा है। म्हणून तर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रार्थनेबद्दल आम्ही शिकवत आहोत. इसलिए आपको सिखाया जा रहा है म्हणून तर आम्ही शिकवतोय ताकि आप 24 घंटे सातों दिन बिना रुके, बिना थके, बिना हटे रात और दिन और आराधना, आराधना प्रार्थना और आराधना प्रार्थना और आराधना करते रहे। आमेन. आमेन। करते रहे। आराधना करना है। परमेश्वर तू महान है, आराधना तू करायची. अद्भुत है, तू पराक्रमी है, आमेन. तू सर्वशक्तिमान है। Yes, Lord. फिर प्रार्थना करना है, आमेन. प्रभु शहर को बचाइए, Yes, Lord. प्रभु शहर का उद्धार कीजिए, प्रभु शैतान के कामों का सर्वनाश कीजिए, आमेन. प्रभु लोगों को बंधन से आजाद कीजिए, आमेन. प्रभु अंधियारे को दूर कीजिए, Yes, Lord. प्रभु आपकी रोशनी आने दीजिए, आमेन. प्रभु आपकी सामत को प्रकट कीजिए, आमेन. प्रभु आपका राज्य आने दीजिए। आमेन. प्रार्थना, प्रार्थना लगातार प्रार्थना, आणि सातत्याने प्रार्थना. लगातार प्रार्थना। सातत्याने प्रार्थना. हम कहते हैं ना महाराष्ट्र को बचाना है, महाराष्ट्र को बचाना है, महाराष्ट्र को बदलना है। अरे ऐसे सोते रहोगे तो कभी जिंदगी में नहीं होगा। आणि आपण बोलतो ना ऐसे थके हुए बैठे रहेंगे तो कभी नहीं होने वाला है। अपना ही टेंशन लेकर बैठे तो कभी नहीं होने वाला है, कभी नहीं बदलेगा। हम खड्डे में चले जाएंगे, महाराष्ट्र वैसे रह जाएगा। Amen? मेरी बात समझ रहे हैं आपको? माझ्या गोष्टी कळताय ना तुम्हाला? उठना है और परमेश्वर के समूह में बैठना है। कैसे? लगातार, जब तक बदलाव को ना देख ले, जब तक परिवर्तन को ना देख ले, जब तक मेरा शहर बचाया ना जाए, जब तक मेरे लोग बचाए ना जाए, जब तक उद्धार का लहर ना आ जाए, जब तक कलीसिया की संख्या बढ़ ना जाए, जब तक गांव-गांव में कलीसिया खड़े ना हो जाए, जब तक हर जगह सुसमाचार फैलाया ना जाए, तब तक परमेश्वर के साथ बैठना है। आराधना और प्रार्थना, आराधना और प्रार्थना, आराधना और प्रार्थना। किसका काम है? कलीसिया का काम है। हालेलुया। मेरी बात समझ रहे हैं आप लोग? करेंगे? इसीलिए सुबह सबको बिठा के रखा है यहां पर। यहां पर सुनकर उसके बाद
बहुत अच्छा था, पास्टर ने बहुत अच्छा बोला, बहुत अच्छा सिखाया। नहीं 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 नहीं, बोलना है। मैंने आज निर्णय लिया है, 24 घंटे सातों दिन मैं प्रभु के समूह बैठूंगा। आमेन 24 घंटे सातों दिन मैं प्रभु के साथ रहूंगा। 24 घंटे सातों दिन मैं प्रभु की आराधना करते रहूंगा। आमेन। देखो कुछ लोग होते हैं पहा काही लोक असे असतात संडे एक दिन आराधना करने आते हैं, रविवारी ते उपासनेला येतात काय पास्टर संडे आम्हाला सुट्टी भेटते, मैं खूप थकतो ब्रदर, खूप थकतो पास्टर, आम्हाला 7 दिवस में आते हैं ना, रविवारी एकच दिवस मंडळीत येतात वो भी बराबर आते नहीं है। आणि तेही व्यवस्थित येत नाही पूछेगा तो क्या बोलते हैं? आणि विचारलं तर काय म्हणता 6 दिन काम पे जाते पास्टर, 6 दिवस आम्ही कामावर जातो पाळक संडे सुबह रविवारी उठने को बहुत थक जाता हूँ, आणि रविवारी सकाळी उठायला खूप बदन थकून दुखता जातो है, माझं शरीर दुखतं सर दुखता है, डोकं दुखतं थकान रहता आणि है, थकलेलो असतो एक ही तो दिन आराम मिलता है, एकच तर दिवस आराम मिळतो आने को तकलीफ होता है, येण्यासाठी त्रास होतो बराबर ना? चौबीस घंटे सातों दिन प्रभु के साथ, 24 तास आणि 7 दिवस परमेश्वरासोबत 24 घंटे सातों दिन प्रभु की आराधना, 24 तास आणि 7 दिवस देवाची उपासना 24 घंटे सातों दिन प्रभु की सामने प्रार्थना प्रार्थना और प्रार्थना और प्रार्थना और प्रार्थना मैं करता रहूंगा। 24 तास आणि 7 दिवस मी फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना करत राहणार ऐसे कलीसिया की जरूरत है, अशा मंडळीची गरज आहे ऐसे विश्वासियों की जरूरत है, अशा विश्वासांची गरज आहे वही लोग राज्य में परिवर्तन लेके आ पाएंगे, तीच लोक राज्यामध्ये परिवर्तन घेऊन येणार वही लोग परमेश्वर की इच्छाओं को पूरा कर आणि पाएंगे, तीच लोक परमेश्वराची इच्छा पूर्ण करू शकणार वही लोग एक बेदारी को लेकर आ पाएंगे। तीच लोक एक संजीवन घेऊन येणार मेरे प्रिय, अगर आप बेदारी देखना चाहते हो, माझ्या प्रियानो तुम्हाला संजीवन पाहायचं आहे मेरे प्रिय, अगर आप शहर को आशीषित होते हुए देखना चाहते माझ्या हो, प्रियानो या शहराला आशीर्वादित होताना तुम्हाला पाहायचंय अगर आप सच में महाराष्ट्र से प्यार करते हो और महाराष्ट्र को बदलते हुए देखना आणि चाहते हो, तुम्ही खरंच या महाराष्ट्रावर प्रेम करताना या महाराष्ट्राला बदलताना तुम्हाला पाहायचंय आज घर पे जाते हो एक अच्छा मैप लेकर जाओ, आज घरी जाताना त्याचा एक नकाशा घेऊन जावा महाराष्ट्र का मैप लेके जाओ, महाराष्ट्राचा नकाशा घेऊन डायरेक्ट घर पे जावा मत जाओ, पहले जाओ स्टेशनरी में, वहां जाओ एक अच्छे मैप खरीदो, तुम्ही डायरेक्ट घरी जाऊ नका स्टेशनरी मध्ये जा आणि महाराष्ट्राचा एक चांगला नकाशा घ्या घर में जाके लगाओ घरात जाऊन तो लावा और महाराष्ट्र के लिए प्रार्थना करने के लिए शुरुआत आणि कर दो। महाराष्ट्रासाठी प्रार्थना करायला सुरुवात एक करा. एक डिवीजन के लिए प्रार्थना करने की शुरुआत कर एक दो, एक भागासाठी प्रार्थना करा कम से कम एक डिवीजन को आप गोद ले लो, एका एका विभागाला तुम्ही तुम्ही गोद मध्ये घ्या बोलो इस विभाग के लिए मेरे जीवन काल में प्रार्थना में बिताऊंगा इसके लिए, आणि पूर्ण माझं आयुष्य काळ मी या फक्त विभागासाठी घालवणार आमेन। प्रार्थना करूंगा, इससे प्रार्थना करने की शुरुआत करो, आणि एकेका भागासाठी तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा लगातार प्रार्थना करने की शुरुआत करो। आणि सातत्याने प्रार्थना करा देखिए मैं 2030 तक महाराष्ट्र को बदलते हुए देखना चाहता आणि पहा मला 2030 पर्यंत महाराष्ट्राला हूं, बदल आप और मैं मिलकर प्रार्थना करने की शुरुआत कर देंगे ना, तुम्ही आणि मी मिळून जर प्रार्थनेला सुरुवात करू ना 24 घंटे 24 तास सातों दिन 7 दिवस लगातार प्रार्थना सातत्याने प्रार्थना महाराष्ट्र के लिए, महाराष्ट्रासाठी 36 जिलों के लिए, 36 जिल्ह्यांसाठी हर एक गाव के लिए, हर एक 12 गावांसाठी करोड़ आत्माओं के लिए, 12 करोड आत्म्यांसाठी हर एक व्यक्ति के लिए, हर एक व्यक्तींसाठी जब हम प्रार्थना करने लग जाएंगे जेव्हा ना, आपण प्रार्थना करू लागू ना 2030 में महाराष्ट्र यीशु का हो जाएगा। 2030 मध्ये महाराष्ट्र येशूचा होणार आमेन, आमेन हालेलुया। कैसे संभव है? होणार कसं आहे कैसे संभव है? होणार कसं आहे आलसी लोगों से नहीं होने वाला ये, आळशी लोकांकडनं होणार नाही बहाने देने वाले लोगों से नहीं होने वाला आणि जे ये, कारण देतात त्या लोकांकडनं होणार नाही रात और दिन, रात्रंदिवस दिन और रात रात्रंदिवस प्रार्थना करने वाले, प्रार्थना करणारी आराधना करने वाले, उपासना करणारी मध्यस्थी करने वाले, मध्यस्थी करणारी वही लोग इस परिवर्तन को ला पाएंगे। तीच लोक हे परिवर्तन घेऊन और मैं आपको येणार. बोलता हूं, आप आलसी नहीं हो, आणि मला माहितीये तुम्ही आळशी नाही आहात आप प्रार्थना करने वाले लोग हैं, तुम्ही प्रार्थना करणारी आप लोक आराधना आहात करने वाले लोग तुम्ही हैं। आराधना करणारी चलो आहात मैं आपकी अच्छाई बता रहा हूँ आमेन। आमेन और आप करोगे, आणि तुम्ही करणार करोगे कि नहीं करोगे? आपको महाराष्ट्र के लिए प्रार्थना करना, तो महाराष्ट्र का मैप लेके जाओ, तुम्हाला महाराष्ट्रासाठी प्रार्थना करायची महाराष्ट्राचा नकाशा आपको घेऊन भारत जा. के लिए प्रार्थना करना तो भारत का मैप लेके जाओ, तुम्हाला भारतासाठी करायचे तर भारताचा नकाशा घ्या या फिर आपको आपके गांव के लिए करना तो आपका गांव का मैप लेके आणि जाओ। जर तुम्हाला तुमच्या गावासाठी करायचे तर तुमच्या गावाचा नकाशा घ्या कुछ तो शुरुआत करो यार, काहीतरी सुरुवात करा कुछ तो शुरुआत करो कहीं से तो, काहीतरी सुरुवात कुठून तरी लेकिन करा प्रार्थना करने के लिए शुरुआत करो। पण प्रार्थना करण्यासाठी सुरुवात करा तैयार है? तुम्ही तयार आहात आमेन। कितने लोग तैयार है? कित्येक लोक तयार आहेत प्रेज द लॉर्ड।